बातमी महत्वाची आहे। अमित शहा यांनी पीयूष गोयल यांना फटकारल्याचं समजतंय। प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्याचं गोयल यांनी दावा केलेला होता आणि त्यानंतर खरं तर त्यांनी एक्सपोज करत या संदर्भात दिलगिरी सुद्धा व्यक्त केलेली होती। मात्र हा जो सगळा प्रकार घडलेला आहे त्यामुळे अमित शहा यांनी पीयूष गोयल यांना फटकारल्याचं बघायला मिळत आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्या सोबत आहेत। शिवाजी, खरं तर पीयूष गोयल हे केंद्रातील महत्त्वाचे मंत्री आहेत, एक मुद्दा। आणि त्यांनी असे पत्रकाराने सांगितलेल्या माहितीवरती माध्यमांशी बोलणं हे कितपत योग्य आहे असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात होता। कारण जो व्यक्ती अनेक देशांसोबत अमेरिका असो किंवा युरोपियन युनियन असो यांच्यासोबत ट्रेड डील करतात त्या व्यक्तींकडनं, त्या नेत्याकडनं अशा पद्धतीने विधान येणं हे खरं तर आश्चर्यकारक होतं। किंवा त्यांना या सगळ्या संदर्भामध्ये खरंच पीयूष गोयल हे राष्ट्रीय अध्यक्ष होणार होते याची माहिती होती, कसे प्रश्न उपस्थित केले जात होते। मात्र या सगळ्या प्रश्नावरती जेव्हा आता जी नवीन माहिती मिळते त्यानुसार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पीयूष गोयल यांना फटकारल्याची माहिती समोर येते। कारण ज्या पद्धतीने पीयूष गोयल यांचं नाव आलं त्यानंतर पीयूष गोयल यांनी ट्विटरवरती एक सोशल मीडिया हँडलवरती त्यांची प्रतिक्रिया दिली होती। त्यांनी या सगळ्या संदर्भामध्ये स्पष्टीकरण देखील दिलं होतं। त्यानंतर आता जी माहिती मिळते त्यानुसार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पीयूष गोयल यांना समज दिलेली आहे, फटकारलेला आहे अशी माहिती समोर येते। नक्कीच शिवाजी, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।